युवा प्रशिक्षणार्थीचे मानधन तातडीने अदा करा अन्यथा तहसीलवर धडक मोर्चा। काँग्रेसचा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे इशारा। मोठा गाजावाजा करत महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली। राज्यात लाखाच्या वर युवकांना विविध विभागात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीची भरती करण्यात आली। त्यांना 6 महिन्यासाठी कामावर रुजू देखील करण्यात आले। शिक्षण, महसूल, ग्रामपंचायत, तलाठी, निवडणूक कार्यालय अशा विविध विभागात हे प्रशिक्षणार्थी रुजू झाले। 6 महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला, परंतु या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मानधन मिळाले नाही। काही प्रशिक्षणार्थींना केवळ एकाच महिन्याचे मानधन देण्यात येऊन तोंडाला पाने पुसली। आता यांचे मानधन कोण देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रशिक्षणार्थीच्या प्रश्नांची दखल घेत आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे संभाजी माळवदे, काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण, काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब पटारे, सुमित पटारे आदींनी प्रशिक्षणार्थीसह नेवासा तहसीलदार यांची भेट घेत याविषयी चर्चा करून तातडीने पगार करण्याची मागणी केली। त्वरित पगार न केल्यास काँग्रेस पक्षाकडून प्रशिक्षणार्थीसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिन बोर्डे, उपाध्यक्ष कैलास बोर्डे, रियाज शेख, अयाज मंसुरी आदी उपस्थित होते।